खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. तीन आठवड्यांपूर्वी पवारांची जी सून आहे त्यांनी गुंडी गुडिया म्हटलं होतं काँग्रेसने, आणि आज पवारांच्या लेकीच्या सर्टिफिकेटचा मुद्दा ते काढतायत. जाणीवपूर्वक महिला ज्या आहेत त्यांना टार्गेट काँग्रेस करताय, हे दुर्दैवी वाटतं का तुम्हाला? माझ्यावर जी टीका झाली ती का मी महिला म्हणून वगैरे काही बघत नाही माझ्याबद्दल, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याला काही जेंडर नसतो. आम्ही पुरुष आणि महिला सगळ्यांची सेवा करण्यासाठी मला मतदान झालेलं आहे आणि जेवढ्या महिलांनी मतदान केलं आहे तेवढ्या पुरुषांनीही मला मतदान केलं आहे. आणि एक लोकप्रतिनिधीला माझ्या बाबतीत तरी, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते, प्लीज आय रिपीट, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते की मी स्वतःला एक महिला खासदार म्हणून बघत नाही, मी स्वतःला एक खासदार म्हणून बघते. कारण का माझा जेंडर नाही, माझ्यावर एक जबाबदारी आज महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने टाकलेली आहे आणि ती निष्ठेने पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. आणि जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला त्याच्यावर स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून आले तर मला हा विषय वाढवायचा नाही. चाकण एमआयडीसी बाबत काय चर्चा झाली का या बैठकीमध्ये? कारण खूप चाकण एमआयडीसी बाबत जो काय मुद्दा उपस्थित झाला होता, हा फक्त भोर तालुक्याच्या भोंगोली गावाच्या सीमितच आजची चर्चा होती. काल चाकणवर काल चर्चा झाली. एक मिनिट, वन ॲट अ टाइम यार. मी काय बोलणार नाही कुणाशी, कारण का तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्राच्या काँग्रेसनं आणि राज्याच्या काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता पुन्हा एकदा सर्टिफिकेट संदर्भात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे अचानक त्यांना का आठवाव्यात, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता नाही, मी दोन लोकांसाठी विचार करत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही वायबीच्या प्रेसमध्ये तुम्ही उल्लेख केला होता मागे की वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला प्रश्नाच्या चौकटीत उभं करतं आणि अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र नाही अशी परिस्थिती निर्माण होती किंवा असं दृश्य दिसून येतं. डेटाच आहे ना, हा काय माझा आरोप नाही काँग्रेस पक्षावर, महाराष्ट्राच्या काँग्रेसचा डेटाच ते सांगतोय. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, त्याच्यामुळे मला वेगळं काय सांगायची मला गरज वाटत नाही. नाही, मला एकटीला नाही, काल सगळ्या खासदारांना बोलवलं होतं आणि आज त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं, त्याचा फॉलोअपची मीटिंग होती. कशासाठी? नाही काल काल काँग्रेसचेच सगळे खासदार आले होते ना, मेजॉरिटी काल काँग्रेसच्याच खासदारांची होती. आम्ही सगळेच काल महाविकास आघाडी म्हणून आलो होतो. आम्ही मंदार गोंजारी आणि कुठलाही जो पत्रकार आहे तो जर पारदर्शकपणे संसदच्या चौकटीत, म्हणजे या देशाच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून जर रिपोर्टिंग करत असेल आणि संविधानाच्या चौकटीत, तर आम्ही ताकदीने त्या पत्रकाराच्या मागे कालही उभं, आजही आहे आणि उद्याही राहू. आम्ही सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, पत्रकारांनी त्यांचं काम हे केलंच पाहिजे. अरे कधीतरी हे नातंच आमचं तसं असतं, त्यांनी कधी आमच्यावर प्रेम करायचं, कधी आमच्यावर टीका करायची. हा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे, त्याच्यामुळे दिल खोल के तुम्ही टीका करा आमच्यावर, आमचं काही म्हणणं नाही, पण ही केलीच पाहिजे, म्हणजे आमच्यावरही जरा चेक राहतो. त्यामुळे कुठल्याही पत्रकारावर जर अशा चुकीच्या केसेस असतील तर आम्ही ताकदीने त्या पत्रकाराबरोबर उभं राहू आणि हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. त्याच्यामुळे मंदार गोंजारींच्या मागे वैयक्तिक सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने उभा राहील. यांचेच फोटो शरद पवार आणि रोहित पवार सोबतचे जे होते ते व्हायरल केले. त्यांचा असा आता प्रश्न आहे की यामध्ये माझा राष्ट्रवादीचा सुद्धा समावेश आहे का, असं त्यांनी विचारलं. नाही बघा, लोकशाही आहे, आम्हाला जशी बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद ठेवायची असते. मूलभूत प्रश्न फोटो कुणाचा कुणाबरोबर आहे हा नाहीच आहे. आजकाल कुणाचेही फोटो कुठेही निघतात, सगळ्यांच्या हातात कॅमेरा आहे, आम्ही सगळे पब्लिक लाईफमध्ये असतो, सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर येतात, त्याच्यात गैर काय. पण मला प्रश्न मूलभूत आहे की आज सत्तेमध्ये कोण आहे ह्याला महत्त्व आहे आणि कुणाच्या काळामध्ये हे सगळे पेपर फुटी वारंवार होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे नुसते फोटो दाखवून प्रश्न सुटत नाही हो.
आणि हा तुतू मेमेचा विषयच नाही आहे. आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तो हलकेमध्ये घेणं हे अयोग्य आहे. आणि त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की नुसत्या प्रेस कॉन्फरन्स तुमच्या स्पोक्सपर्सनला देऊ नका, प्रश्नातून मार्ग काढा. काहीतरी ह्या पेपर फुटायचे कसे थांबतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विखे पाटील यांच्या कार्यक्रमाला पवार गटाने कधी जाताना नव्हतं. आज पवार विखे पाटलांच्या कार्यक्रमाला गेलं आपल्याला पाहायला. ही लोकशाही आहे, कोणी काय करायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कई मुख्यमंत्री से आप बाद में मुलाकात की है, किस विषय को लेकर बातचीत हुई बताएं। मेरे निर्वाचन क्षेत्र से जहाँ मैं लोक प्रतिनिधि और सांसद हूँ वहाँ एक प्रोजेक्ट है भोर तालुका जो उसमें, वहाँ भूंगोली नाव का एक गांव है, वहाँ एक आंदोलन रविवार को हुआ था, उसका फॉलोअप करने के लिए हम सब आए थे. नेपाल में जो त्रासदी हुई ताई